तो दिल थाम के बैठिए दोस्तों, क्योंकि स्ट्राइक पे बल्लेबाज है। टेनिस क्रिकेट, एक क्रिकेट का बादशाह जिसे कहा जाता है, वो खिलाड़ी तुषार रणदिवे स्ट्राइक पर, और नॉन स्ट्राइक पे दत्ता पवार, और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ऐश्वर्या खोपकर। पहली गेंद अलॉन्ग द कारपेट, तुषार रणदिवे ने कारपेट के सहारे से खेलकर 2 रनों से आगाज किया है अपना अंजाम देते हुए। पहली गेंद पर अपना अकाउंट को ओपन किया बल्लेबाज तुषार रणदिवे। टेनिस क्रिकेट का एक बड़ा खिलाड़ी जिसका नाम लिया जाता है दोस्तों, आज घिसर के मैदान पर वो तशरीफ ला चुके हैं। उनका भी घिसर चषक 2022 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत। फिर से एक बार ऐश्वर्या खोपकर अपने ओर की अगली गेंद, इस बार पटकी भी गेंद गोल्डन स्पॉट पर टपा खाने के बाद जरूर उछाल ली थी। अंपायर का इशारा 1 बाउंस का चेतावनी देते हुए, अगर इस तरह की गेंद होगी तो उसे दंडित किया जाएगा, शासन किया जाएगा। फिर से एक बार डॉट गेंद, 2 गेंदें हो चुकी है। स्कोर जा पहुंचा है 2 रन। स्ट्राइक पे बल्लेबाज तुषार रणदिवे, गेंदबाजी मार्ग पर ऐश्वर्या खोपकर। इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार गेंद जरूर उछाली थी पर सामने से जाने के बाद सीधा विकेट कीपर गोपी सुरवे के दस्तों में कोई रन की गुंजाइश नहीं। दोस्तों ये खासियत है गेंदबाज ऐश्वर्या खोपकर के पास, गुडलेंस पे से गेंद को उठाना और बल्लेबाज को चकमा देने में कामयाब होते हुए गेंदबाज ऐश्वर्या खोपकर। अपनी ओर की अगली गेंद सामना करेंगे तुषार रणदिवे, और इस बार तुषार रणदिवे ने हवा में खेलने की कोशिश, क्या उसमें शासन होगा, और बल्लेबाज आउट। बड़ी मछली जाल में फंसते हुए, चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे हैं, हम क्या करें। निवी संघाचे कर्णधार सोमदाई जोगाई क्रिकेट संघाचे कर्णधार यांना विनंती, आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय। नए बल्लेबाज टेनिस क्रिकेट के एक स्टार प्लेयर दोस्तों, दादा प्लेयर जिसे कहा जाता है, आकाश काले बल्लेबाज नॉन सेकंड पर, जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज दत्ता पवार। पर नाजवाब गेंदबाजी करते हुए यहाँ पर गेंदबाज ऐश्वर्या खोपकर। और इस बार देखिए पहली गेंद के ऊपर दत्ता पवार ने आसमान दिखाया। बाबू आया गे, बाबू आया गे, बाबू आया गे, तोड़ी बेचने लाया। तो पहली गेंद पर मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, बाबा रामदेव पतंजलि षटकार लगाते हुए बल्लेबाज दत्ता पवार अपने नाम की तरह पावर स्ट्रोक खेलते हुए, और गेंदबाज ऐश्वर्या खोपकर के ऊपर प्रहार किया है। स्कोर जा पहुंचा है 8 रन। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज दत्ता पवार। इस बार फिर से एक बार सफल होकर खेलना चाहते थे विकेट कीपर गोपी सुरवे, थोड़े से फंबल और गेंद सीधा शॉर्ट पॉइंट की दिशा में ट्रैवल होती। जब तक खिलाड़ी फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। एक ओवर की समाप्ति के बाद क्रिकेट का गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका जर्सी नंबर 10 स्कोर बोर्ड पर आता हुआ 1 विकेट के नुकसान पर। तब तक सुनते सुमधुर संगीत साहूकार डीजे। नए गेंदबाज नवनाथ भगत और स्ट्राइक पे बल्लेबाज शेरू लोहार। तो देखना है, एक छक्का जरूर जड़ाए बल्लेबाज दत्ता पवार ने नॉन सेकंड पर। 1 ओवर की समाप्ति के बाद 10 रन।
अभी गेंदबाजी के लिए निजी पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज नवनाथ भगत, स्ट्राइक पे शेरू लोहार। और इस बार देखिए गेंद आई स्लॉट में, भेज दिया पार्किंग प्लॉट में, लॉफ्टेड षटकार, डीजे को मौका। A ver, los pibes si me ayudan con esto, ¿qué dice? La banda. तो यहाँ पर दोस्तों छक्कों के हैट्रिक के लिए सम्माननीय आदरणीय गणपत नाना गोरे साहब माजी सरपंच निवी इनकी जानिब से 501 रुपए का इनाम। दोस्तों छक्कों की हैट्रिक के लिए इनामों की बौछार होती हुई और पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया है बल्लेबाज शेरू लोहार ने। अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। तो क्या अंजाम होगा गेंदबाज नवनाथ भगत का। पर इस बार देखिए दबाव, दड़पन, प्रेशर दिखाई देता हुआ ऑफ स्टंप के बाहर जाना था। वाशी पहुंच गए काशी, अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर जा पहुंचा है 17 रन। दोस्तों 17 क्रिकेट की राशि के लिए अशुभ अंक माना जाता है। अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन वाइट, यस एब्सोल्युटली राइट। फिर से एक बार गेंद हवा में, क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा। इस जंगल में हम दो शेर थैंक यू डीजे। सौदागर फिल्म का ये गाना, जानी हम ये है जो छक्के लगाते हैं। और सम्माननीय हैट्रिक के लिए गणपत नाना गोरे माजी सरपंच निवीन की जानिब से 501, उसी तरह से उत्तम शेठ गायकवाड़ इनकी जानिब से भी 501 और हबप दशरथ भाऊ शिंदे इनकी जानिब से 1001। और दोस्तों वाइड गेंद और तमाम दर्शकों के लिए सुनहरा मौका, बाउंड्री के बाहर अगर कैच लपकते तो 101 रुपए का इनाम सम्माननीय अंकुश दादा डिंडले सर, दीपक बाबू डिंडले सर इनकी जानिब से यहां पर इनामों की बौछार और अंपायर जी का इशारा 2 रन। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक नितिन दादाजी बतलाते हुए 26 रन स्कोर बोर्ड पर। नवनाथ के ऊपर जरूर प्रहार किया है। स्ट्राइक पे बल्लेबाज शेरू लोहार। क्या शेरू लोहार बड़ा स्ट्रोक लगाने में कामयाब होंगे, जिन्होंने 2 छक्के जरूर जड़े हैं। फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया सिली मिडॉन के दिशा में, गेंद ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक भागते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 28 रन। अच्छी शुरुआत यहां पर परी 11 टीम की जानिब से होती हुई। तो फिर से एक बार गेंदबाज नवनाथ भगत, इस बार लोअर फुल टॉस गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल करते हुए गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, संजीवनी चौका। व्हॉलेंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे। सर्व घिसर संघाचे लहान खेळाडूंना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे। मित्रांनो एक भव्य दिव्य स्पर्धा, एका जागेवर बसू नका, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा है। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा है 32 रन। सर्व घिसर संघाचे व्हॉलेंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा। मित्रांनो 4 गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात, सॉरी 5 वस्तू। सर्वप्रथम मैदानामध्ये पंच, दूसरा व्हॉलेंटियर्स, स्कोर जा पहुंचा है 32 रन 32। तीसरा रहता है गुणलेखक, चौथा समालोचक और चौथा हमारे क्रिकेट के दर्दी दर्शक। और इस बार स्क्वायर कट पर आउटफील्ड खराब होने के कारण मात्र 2 रन डिक्लेयर जोन में, और इस 2 रनों के साथ ओवर की समाप्ति। स्कोर जा पहुंचा है 34 रन। जीतने के लिए 35 रनों की जरूरत। निर्धारित 12 गेंदे 35 रन, सॉरी 3 ओवर का सामना है, सॉरी माय मिस्टेक। तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 34 रन। आखिरी ओवर स्लॉग ओवर हमारे के लिए किसे आमंत्रित किया जाएगा, गेंदबाजी के लिए कौन आएगा?
तो फिर से एक बार यहाँ पर स्लॉग और हणामारी का षटक लेकर आते हुए गेंदबाज नवनाथ। तो फिर से एक बार बैकवर्ड स्क्वायर की दिशा में जरूर खेलने का प्रयास। एक ही रन पर संतुष्ट। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 35 रन। स्ट्राइक पे बल्लेबाज शेरुल लोहार। यहां पर दोस्तों हर छक्कों के लिए सलग 3 छक्के लगाते थे हब दशरथ बाबू शिंदे, इनकी जानिब से 1000 रुपए का इनाम है। और देखना है फिर से एक बार गेंदबाज नवनाथ। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास। शेरुल लोहार थोड़े से फंबल हो गए। दत्ता पवार ने अच्छी रनिंग विकेट करके देखिए दोस्तों घर फिरले की घर के वास्ते घूमते इस तरह का चित्र जहां पर 1 रन की गुंजाइश नहीं थी वहां पर 2 रन आसानी से मुकम्मल करते हुए इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 37 रन। तो फिर से एक बार गेंदबाज नवनाथ। स्ट्राइक पे शेरुल लोहार। इस बार शेरुल लोहार ने अच्छा जरूर स्ट्रोक लगाया। गेंद ऑन साइड में, गेंद के नीचे ऐश्वर्या खोपकर जब तक फील करते तब तक 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 38 रन। तीसरा ओवर प्रगति पर। 3 ओवर का होने वाला मुकाबला। परी 11 विपक्ष टीम पप्पू शेठ गायकवाड़ युवा मंच, ये दोनों टीम के दरमियान होता हुआ क्रिकेट का महायुद्ध। फिर से एक बार नवनाथ दत्ता पवार के लिए और इस बार जड़ में डालने की कोशिश। सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है दोस्तों। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना विकेट नहीं मिलता। वही यॉर्कर गेंद डालने का प्रयास था गेंदबाज नवनाथ का। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 39 रन। स्ट्राइक पे बल्लेबाज शेरुल लोहार। इस बार आड़े बल्ले से जरूर खेला है। स्ट्रोक मिड ऑन के दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी नवनाथ जब तक फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल। तीसरी रन का प्रयास, तीसरी रन मुकम्मल और 3 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 42 रन स्कोर बोर्ड पर। आज के दिन का यह उच्चांक स्कोर खड़ा किया है बल्लेबाजी करने वाली टीम परी 11 ने। तो फिर से एक बार नवनाथ। स्कोर जा पहुंचा है 42 रन 42। और इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई ज्यादा, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक। हवाई फायर सोमजाई जुगाई क्रिकेट क्लब यांना विनंती आहे, पुन्हा एकदा विनंती आहे, या ठिकाणी आपला सन्मान होतोय तर आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या ठिकाणी कमिटी जवळ यायचं आहे। यानंतर एक रोमांचक असा सामना होणार आहे गिसर वर्सेस खुलसी थोड्याच वेळात। पप्पू गायकवाड 11 वर्सेस परी 11 होणारा शहरी भागातील पुढचा सामना। या सामन्यामध्ये परिवहन संघाने गिसर संघ प्रथम क्षेत्ररक्षण करून गिसर संघ कमिटी जवळ यायचं आहे शेजारी आहे का सगळे। 3 षटकामध्ये 48 धावा पूर्ण केले आहेत आणि जिंकण्यासाठी पप्पू गायकवाड संघासाठी 49 धावाचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलेलं आहे। पाहूया पप्पू गायकवाड संघाकडून हे आव्हान पार होत 3 षटके
तीन षटकामध्ये सर पप्पू गायकवाड संघासाठी 48 धावांची 49 धावांची गरज. 3 षटकाचा सामना. हे पहा परिवहन आपला 11 खेळाडू निकनी पाठवून द्यायचा आहे. परिवहन संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहे तो सागर आणि खेळण्यासाठी ऐश्वर्या आणि नवनाथ. पप्पू गायकवाड संघाकडून ओपनिंग जोडी फलंदाजीसाठी सज्ज आणि त्यांचा सामना करतो सागर. सरपंच या ठिकाणी निवी संघाचा सन्मान करण्यासाठी केळदगावचे माजी सरपंच संतोष भाऊ धुमाळ तसेच आमच्या वेल्हे तालुक्याचे युवा नेते अमोलांना पडवळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यासाठी यायचंय. परिलनकडून पहिले षटक घेऊन येतोय तो सागर आणि तिचा सामना करेल तो ऐश्वर्या. सामन्यातील पहिलं षटक जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. सोमजाई जुगाई क्रिकेट क्लबचे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान देण्यासाठी या ठिकाणी अमोलांना पडवळ तसेच युवा नेते संतोष भाऊ धुमाळ. सामन्यातील पहिला चेंडू सागरच्या स्वरूपामध्ये त्याचा सामना करेल तो ऐश्वर्या. नॉन स्ट्राईकला येतो नवनाथ. पहिल्या षटकातील पहिला चेंडू ऐश्वर्यासाठी. पाहूया सागर कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय ते आणि त्याचा सामना करेल तो ऐश्वर्या. टाकलेला चेंडू आणि उत्कृष्ट पद्धतीने चेंडू निर्धाव पद्धती चेंडू आणि ऐश्वर्या बाद. पहिला चेंडू आणि पहिलीच विकेट आणि पप्पू गायकवाड संघाला पडलेला हा पहिलाच धक्का ऐश्वर्याच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू आणि पहिलीच विकेट. सागर यांची उत्कृष्ट गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये षटकातील पहिल्या चेंडूमध्ये पहिलीच विकेट. गिसर संघाचे कर्णधार तसेच खुलसी संघाचे कर्णधार यांना विनंती आहे कमिटी जवळ यायचंय नाणेफेकसाठी. आणि आता ऐश्वर्या घेण्यासाठी जात आहे मनोज. सामन्याचा पहिला षटक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट. 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. पप्पू गायकवाड संघासाठी जिंकण्यासाठी 49 धावांची षटक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिलीच विकेट. पाहूया या ठिकाणी बॅटिंग साठी येत आहे तो मनोज आणि नॉन स्ट्राईकला येतो नवनाथ. या ठिकाणी बक्षीस पात्र सामना होणार आहे. यानंतरचा खुलसी वर्सेस गिसर या सामन्यासाठी नाणेफेकसाठी या ठिकाणी केळगावचे माजी सरपंच संतोष भाऊ धुमाळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. तसेच खुलसीचे कप्तान गिसरचे कप्तान. आणि पुन्हा एकदा सागरचा चेंडू मनोज साठी. पहिल्या षटकातील पुढील चेंडू मारलेला तो उत्कृष्ट शॉट. पाहूया आणि हा शानदार षटकार. आणि मनोजने मारलेला पहिल्या षटकामध्ये हा शानदार षटकार. धावसंख्या 6 ने वाढ आणि धावसंख्या जाऊन परिस्थिती 6. बक्षीस पात्र सामन्यासाठी गिसर संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील पुढील चेंडूवर मारलेला हा शानदार मनोजचा षटकार. पाहूया जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे ती पप्पू गायकवाड 11ला. पहिलं षटक चालू. पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेत आणि पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर मारलेला खणखणी षटकार. पाहूया पुढील चेंडू घेऊन येत आहे तो सागर आणि त्याचा सामना करेल तो मनोज. पाहूया सागर तो मनोज. टाकलेला चेंडू अति उत्कृष्ट मारलेला फटका. त्यावर 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढ आणि धावसंख्या जाऊन परिस्थिती 7. नाही बॅट कटे. आणि आता स्ट्राईकला येत आहे नवनाथ. लेफ्ट हँड बॅट्समॅन नवनाथ आणि त्याचा सामना करेल तो सागर. पहिलं षटक चालू. संघाची धावसंख्या 7 आणि आता पाहूया
नवनाथ कशा स्वरूपाने सागरचा सामना करेल तो. पुढील चेंडू सागरचा नवनाथसाठी टाकलेला चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला आणि डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावा डिक्लेअर. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. पहिले षटक प्रगतीपथावर. 3 षटकामध्ये या ठिकाणी घिसर संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. यानंतर होणारा सामना. पहिलं षटक चालू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. सागरचा चेंडू पुन्हा एकदा नवनाथसाठी. पाहूया नवनाथ किती धावा पहिल्या ओव्हर मध्ये आणि पुन्हा एकदा त्या दिशेने डिक्लेअर आणि फलंदाज बाद आणि सागरला पहिल्याच षटकामध्ये ही बसलेली दुसरी विकेट. धावसंख्या 9. 2 बाद 9. पहिलं षटक चालू. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे ती पप्पू गायकवाड संघासाठी. या ठिकाणी पप्पू गायकवाड संघाच्या 2 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. पाहूया नवीन बॅट्समन येत आहे तो गोपी सुर्वे. 3 षटक आणि 49 धावांची गरज. पहिलं षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या 9. स्ट्राईकला खेळत आहे तो मनोज. पहिल्या षटकामध्ये त्याने एक षटकार मारून तो ग्राउंडवर खेळत आहे आणि त्याची साथ देण्यासाठी तो गोपी सुर्वे. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी. गोपी सुर्वे. सागर टोक मनोज. पाहूया या षटकामध्ये किती धावा घेतोय तो मनोज. सागर याने टाकलेला चेंडू आती आणि पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज बाद. SM सद्गुरु साईनाथ महाराज की कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी झालो दंगमी झालो दंगमी बाबुनिया साईला. झालो दंगमी बाबुनिया साईला. पहिलं षटक. धावसंख्या 9. 3 बाद 9. जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये 40 धावांची गरज आहे ती पप्पू गायकवाड संघाला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 9. 3 बाद 9. दुसरं षटक घेऊन येत ओंकाराला कळाल. नवीन बॅट्समॅन स्ट्राईकला येतोय तो ओंकार. नॉन स्ट्राईक पप्पू. गोपी सुर्वे. गोलंदाजीसाठी सज्ज आकाश. स्ट्राईकला येतो नवनाथ. ओमकार. पाहूया आकाश टू ओमकार. टाकलेला चेंडू. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत कोणतेही बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 9. आकाशचा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा. पाहूया या षटकामध्ये पप्पू गायकवाड संघ किती धावा करतायत ते. पुढचा चेंडू आकाशचा ओमकार साठी. टाकलेला चेंडू उत्कृष्ट पद्धतीने मारलेला ऑफसाईडच्या दिशेने आणि या ठिकाणी चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचती ती 13. दुसरं षटक चालू. धावसंख्या 13. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. दुसरं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकला येतो ओमकार. नॉन स्ट्राईकला गोपी सुर्वे आणि गोलंदाजीसाठी सज्ज आकाश. पुढचा चेंडू ओमकार साठी. आकाश साठी ओमकारचा. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू. पाहूया या चेंडूवर ओमकार काय होतो आणि निर्धाव पद्धती चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव संख्येत बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 13. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. पुन्हा एकदा आकाश ओमकार साठी. पाहूया या षटकामध्ये ओमकार किती धावांचा डोंगर बादकुत आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 13. दुसरे षटक प्रगतीपथावर. सामना
3 षटकाचा दुसरा षटक आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. आकाशचा पुढचा चेंडू ओमकारसाठी टाकलेला चेंडू आणि ऑफ साईडच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावा डिक्लेअर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. दुसरे षटक चालू. धावसंख्या 15. 3 बाद 15. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे ती पप्पू गायकवाड संघासाठी. परिवेलन संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज आकाश. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. पाहूया ओमकार किती धावा करतो या षटकामध्ये. आकाशचा चेंडू ओमकारसाठी टाकलेला चेंडू स्ट्रेट डाव पद्धतीने मारलेला फटका त्याच्यावर 1 धाव पळून पूर्ण केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16. दुसरे षटक पूर्ण. धावसंख्या 16 आणि शेवटचं षटक बाकी जिंकण्यासाठी. या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहे तो जाने माने बॉलर सौरव लोहार. राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना. शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. शेरो लोहार आणि आता स्ट्राईक साठी येत आहे जाणीवमाने बॅट्समन गोपी सुर्वे. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज आणि अत्युत्कृष्ट मारलेला गोपी सुर्वे यांनी षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. तिसरं षटक आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. स्वराज्य क्रिकेट क्लब आयोजित शेवटच्या षटकामधील काही चेंडू बाकी. मारलेला उत्कृष्ट षटकार निर्धाव पद्धतीचा चेंडू कोणतीही धाव नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. भव्य गिसर चषक 2022 या सामन्यांसाठी आज वेले तालुक्याच्या युवा नेतृत्व आणि पुन्हा एकदा पोळेकर वाईट पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. त्यांचं या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली 24. या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. तसेच त्यांचे सहकारी आशिष शेठ उतेकर यांचंही या ठिकाणी सहर्षाचे स्वागत. भव्य गिसर चषक 2022 या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलं ते अमोलांना पडवळ यांनी जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिले 51,000 रुपये त्यांचं सर्वप्रथम मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटचं षटक आणि जवळजवळ हा सामना तरी 11 संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. शेवटचा काही चेंडू बाकी आणि स्ट्राईकला येतो गोलंदाज गोपी सुर्वे आणि हा सामना परिवहन संघाने जिंकलेला आहे. पुढील सामना होणारा रोमांचक असा सामना गिसर वर्सेस खुलसी. गिसर संघ यानंतर संतोष जिंडले उर्फ सोन्या कुठं असेल त्यांनी स्टेजची संपर्क साधायचा आहे. संतोष जिंडले उर्फ सोन्या